त्यानंतर सौम्य कोकण कला संस्थेचे माजी चिटणीस आदरणीय चंद्रमणीजी घाडगे साहेब यांनाही विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी स्टेजवर जायचं आहे। बहुजन हितवर्धक कला संस्थेचे सरचिटणीस दिनेशजी सावंत संदीपजी सकपाळ यांनाही विनंती करतो की स्टेजवरती यायचं आहे। संगमेश्वर तालुक्यातील एक नेतृत्व आदरणीय आमचे मार्गदर्शक विनोद मोठे साहेबांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे। धम्मदीप कला संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अरविंद रुकेंना विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे। सायलेकर भावकीचे अध्यक्ष ग्रामीणचे बिंदुसार जानू कदम आणि मुंबईचे प्रकाश भाऊराव सावंत या दोन्ही मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे। सायले ग्रामपंचायत सरपंच श्रीला रामचंद्र कदम यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे। सोळागाव विभाग मागजण मुंबईचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत बाळाराम पवार तसेच पांडुरंग कदम यांचे व्याही आदरणीय जाधव सर यांनाही विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे। तसेच आमचे बंधू वारंवार या संस्थेला मदत करणारे संजय जाधव संगमेश्वर तालुका शिक्षण प्रशासनाचे माजी सचिव यांनाही विनंती करतो की स्टेजवर यायचं आहे। मिलिंद जाधव स्मारक कमिटी देवळूक सल्लागार यांनाही विनंती करतो की स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे। दिलीप कदम स्मारक कमिटी सल्लागार यांनाही विनंती करतो की स्टेजवरती यायचं आहे। जनार्दनजी जाधव लोलेकर यांनाही विनंती आहे की त्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे। सिद्धार्थ सावंत चिखली विभागाचे आमचे अध्यक्ष या साहेबांनी विनंती आहे की त्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे। मागजण सोळागाव विभागाचे खजिनदार आदरणीय उमेश पवार यांनाही विनंती करतो की स्टेजवरती यायचं आहे। यानंतर आमच्या युवक दलची स्थापना झाली त्यावेळेचे आमचे पहिले अध्यक्ष म्हणजे अगदी त्यांना आम्ही खरंच मार्गदर्शक म्हणून त्याच पद्धतीचे आहेत त्या आदरणीय देवळे माजी पोलीस पाटील रघुनाथजी कदम साहेब त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे। तसेच स्मृतिशेष पांडुरंगजी कदम यांचे दोन्ही चिरंजीव या दोघांनी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती आहे। प्रशांत आणि प्रताप या दोन्ही बंधूंना स्टेजवरती येण्यास विनंती करतो। भीम संदेशचे प्रमुख आदरणीय की ज्यांनी भीम संदेश हा जो जलसा आहे हा कायमस्वरूपी टिकवून ठेवलेला आहे तर त्यांचे म्हणून संदीपजी पवार साहेब यांनाही विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे। या ठिकाणी आपण सगळेजणच या कार्यक्रमाचे साक्षीदार आहात। मला सांगायला या ठिकाणी कांदिवली विभागामध्ये जी धम्म परिषद भरते त्या आदरणीय सुभाष जाधव साहेबांनी विनंती करतो की धम्म परिषदेचे ते आमचे सर्व आहेत त्यांनाही विनंती करतो स्टेजवर यायचं आहे। जाधव साहेब तुम्ही आणि यानंतर लगेचच या कार्यक्रमाला मी सुरुवात करतोय। बंधूंनो वेळ फार कमी आहे पण या ठिकाणी या सर्व उपस्थित युगंधर कलामंच संगमेश्वर तालुका आणि भीमसंदेश जलसा मंडळ भांडूप ज्यांच्या अंगामध्ये सुरुवातीपासूनच बाबासाहेबांचे क्रांती पेरली आहे आणि ते रक्त स्वस्थ बसणारं नसतं आणि म्हणून जे रक्त स्वस्थ बसतं ते रक्त बाबासाहेबांचंच नसतं आणि म्हणून या ठिकाणी ज्या कवींनी ज्या गायकांनी अनंत यातना सोसून जे काही लिखाण केलं आणि त्याच्यामधलं एक दर्जेदार नाव म्हणजे पांडुरंगजी कदम या कदम साहेबांना या ठिकाणी आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहोत। मी यानंतर उपस्थितांचं शाब्दिक स्वागत करण्यासाठी युगंधर कलामंच संगमेश्वर तालुका
ट्रस्टचे सन्माननीय सरचिटणीस आदरणीय संतोषजी जाधव साहेबांना आपण सर्वांचं शाब्दिक स्वागत करावं अशी मी आपल्यास विनंती करतो. त्यानंतर प्रस्तावित करू. प्लीज जरा कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. पुढच्या शोकसभेचा कार्यक्रम थोड्याच वेळात चालू होणार आहे. आपण सर्वांनी हा शोकसभेचा कार्यक्रम आपण सर्वांनी बसून घ्यायचा आहे. कोकणरत्न राजाराम सोनवणे साहेब यांना विनंती करतो की आपण धम्मविचारपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. उपस्थित सन्मान्य विचारपीठावरील मान्यवर, उपस्थित सर्व गुणसंपन्न शीलसंपन्न श्रद्धावान बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपल्या संगमेश्वर तालुक्यातील प्रतिभावंत लोकप्रिय कवी आदरणीय स्मृतिशेष पांडुरंग कदम या कविवर यांचा या ठिकाणी शोकसभेपर कार्यक्रम चालू होत आहे. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम पार पाडलेला जात आहे. ज्या ज्या गायकांनी सहभाग घेतला होता एक उत्तमरित्या भावपूर्ण श्रद्धांजली गाण्याच्या माध्यमातून या ठिकाणी शब्द सुमनाने विचार सुमनाने आपण खरंच भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे. ही संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या ट्रस्टी युगंधर कलामंच संगमेश्वर तालुक्याचे सन्माननीय ट्रस्टी, त्याचप्रमाणे भीमसंदेश संगीत सामना भांडूप यांचे सन्माननीय कलावंत, या त्याचप्रमाणे मोजेगाव साहिले यांची संपूर्ण भावकी या ठिकाणी उपस्थित राहून प्रत्यक्षरित्या काम करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी खूप सर्वांनी मेहनत घेतलेली आहे. सर्वप्रथम यांचं मी शब्द सुमनानं हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या मान्यवरांच्या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे ते विचारपीठावरील संपूर्ण सर्व कार्यक्रमाला वेळ होता म्हणून या ठिकाणी नाव घ्यायचे इच्छित नाही. या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित दाखवून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला खूप सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांचे मी शब्द सुमनानं हार्दिक स्वागत करतोय. आणि हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपली सर्वांची उपस्थिती लाभली आणि या उपस्थितीमधूनच हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला जातोय. बंधूंनो, हा इतिहास आहे. संगमेश्वर तालुक्यातील धार्मिक संस्था असू दे, राजकीय संस्था असू दे किंवा युगंधर सारखा कला ट्रस्ट सारखा कलावंत समूह असू दे, या संपूर्ण तालुक्यामध्ये न्याय देण्याचं काम या युगंधर कलामंच संगमेश्वर तालुका ट्रस्टने केलेलं आहे. हा इतिहास आहे. बंधूंनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेगवेगळे विंग आहेत, परंतु बाबासाहेबांचाच विचार घेऊन चालतात या संपूर्ण संस्था. आणि जात असताना आज आपल्या सर्वांना माहीतच आहे की स्मृतिशेष पांडुरंग कदम साहेब यांचं संपूर्ण अहोरात्र जीवन हे बौद्ध धर्माचा प्रसार आणि आंबेडकरी चळवळीसाठी त्यांनी वाहून घेतलेलं होतं. आणि परंतु हा बाबासाहेबांचाच विचार घेऊन जाण्यासाठी बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार खऱ्या अर्थानं त्यांनी गाण्याच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून यशस्वीरित्या केलेला आहे. आणि म्हणून हा तालुक्याच्या जडणघडणीसाठी त्यांचं खूप मोठं योगदान लाभलेलं आहे. हे आपण आता गाण्याच्या माध्यमातून त्यांच्या विचारांच्या सुगंधी पुष्पातून आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि म्हणून हे सर्वांचं ज्या ज्या अप्रत्यक्षरित्या आणि प्रत्यक्षरित्या आपण सर्वांनी या ठिकाणी सहभागी घेतल्यात, मी सर्वांचं शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय. आणि पुढे सूत्रसंचालन मी सन्माननीय ट्रस्टी गमरे साहेब यांच्याकडे सुपूर्द करतोय. धन्यवाद. उपस्थित बंधूंनो, या ठिकाणी अगदी कमी वेळामध्ये या ठिकाणी सगळ्यांचं आपण शाब्दिक स्वागत केलेलं आहे. त्यानंतर युगंधरचा आणि कदम साहेबांचा कसा संबंध आला, की कदम साहेब नेमकी त्यांच्याप्रती आमच्या काय भावना आहेत आणि हे सगळं जे प्रास्ताविक आहे ते मी युगंधरचे सन्मान्य सरचिटणीस आदरणीय सुनील जाधव निगडवाडीकर यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक अल्प वेळात आपण प्रास्ताविक या ठिकाणी सादर करायचं आहे. सर्वांना सविनयासाठी सम्यक समृद्ध तथागत गौतम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस आहे.
मोजोतरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तू जगाला दाखवलीस व्यथा माणसातल्या माणुसकीची. तू देव नव्हतास, तू देवदूतही नव्हतास, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामान होतास. या महामानवाने दिलेले अष्टांगिक मार्ग अर्थात सम्यक ज्ञान, सम्यक दृष्टी, सम्यक वाचा यामुळे माणसाला जगण्यास नवा संदर्भ मिळतो. त्यांची उंचीच थेट चंद्र ताऱ्यांपर्यंत पोहोचते. हीच महत्त्वाकांक्षी प्रेरणा जेव्हा युगंधर कलामंच संगमेश्वर तालुका ट्रस्ट आणि भीम संदेश संगीत जलसा मंडळ भांडूप मुंबई यांच्या वतीने खरतर घेते. आणि आज या ठिकाणी कालकथित सन्माननीय कालकथित कवी पांडुरंग शांताराम कदम यांच्या आजच्या या शोक सभेनिमित्त, या संगीतमय कार्यक्रमाच्या निमित्त आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. विशेषतः आज जो या युगंधर कलामंच संगमेश्वर तालुका ट्रस्ट यांच्याशी जो काही संबंध घडून आलेला आहे तो अतिशय उल्लेखनीय आहे. कारण ज्यांचं गीताच्या माध्यमातून, या लेखणीच्या माध्यमातून आपलं आयुष्य त्यांचे या ठिकाणी वेचलेलं आहे, त्याच्याच काही सारांश मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय या तालुक्यातून आलेले संपूर्ण मान्यवर, उपस्थित अनेक पदाधिकारी, सभासद, बंधू आणि भगिनींनो, आजचा हा कार्यक्रम आपल्या समक्ष या ठिकाणी या युगंधर ट्रस्टच्या वतीने आणि भीम संदेश संगीत जलसा मंडळाच्या वतीने संपन्न होत आहे. आज या मंचावर उभं राहणं खूप अवघड आहे, कारण आपण एका अशा प्रतिभावंत व्यक्तिमत्वाला श्रद्धांजली अर्पण करत आहोत, ज्यांनी गाणी फक्त लिहिली नाही तर ती गायली आणि ती जनतेच्या रक्तात भिनवली. गुरुवर्य पांडुरंग शांताराम कदम हे नाव उच्चारताच नदीसमोर येतो तो एक सरळ, शांत पण खोल अंतरंगात डोकावणारा चेहरा, एक असामान्य आवाज ज्यात आक्रोशही होता आणि आशाही, एक लेखणी जी तलवारीसारखी झळाळती होती पण ज्यातून प्रेम आणि करुणा ओघळत होती. पांडुरंग हे केवळ जलसा करणारे नाही, ते होते विचार वाहणारे, हृदय भिडवणारे आणि क्रांती रुजवणारे जलसाकार. सायली गावातील सुपुत्र आणि या युगंधराची सदस्य, खेड्यापाड्यात जाऊन बुद्ध व बाबासाहेबांचे विचार आपल्या शब्दात गुंफून लोकांच्या अंतरंगात रुजवणारा कलावंत. त्यांनी जलसाच्या परंपरेला नवा अर्थ दिला. त्यांनी गीताला जनसंवादाचं रूप दिलं आणि त्या कलेला केवळ रसिकतेत अडकून न राहता ते परिवर्तनाचं माध्यम बनवलं. पांडुरंग तुम्ही गीत गात राहिला, पांडुरंग तुम्ही गीत गात राहिला. समतेच्या वाटेवर समाजाच्या प्रबोधनाकरिता तुम्ही क्रांतीची ज्योत होऊन पेटत राहिला. धगधगत्या शब्दांनी समाजाच्या प्रबोधनाकरिता तुम्ही जागर मांडलेला. बुद्ध, फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांचा समाजाच्या प्रबोधनाकरिता तुम्ही असे कसे पांडुरंग, तुम्ही असे कसे पांडुरंग शब्दांनी पाण्या भरत राहिला. बुद्ध काळजात गोळत राहिला, भीम माझा मांडत राहिला. प्रज्ञा, शील, करुणा आणि सिद्धा संघटना संघर्षाचा धागा होऊन समाजाच्या प्रबोधनाकरिता, समाजाच्या प्रबोधनाकरिता कधी भावनिक शब्दात, कधी भावनिक ही बोलत आहेत त्यांच्या गीतातून, त्यांच्या लेखणीतून, त्यांच्या विचारातून आणि आपल्या मध्ये असणाऱ्या आठवणीतून. तुम्ही गीत गायले, तुम्ही गीत गायले सिका संघटित संघर्षाचा इथे आपल्या खेड्यापाड्यातल्या वस्तीत आणि घर केले सर्वसामान्यांच्या मनामनात. तुम्ही बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर आणि माता रमाई यांची गाथा गात राहिला तिथे आणि जागविला इतिहास जनमानसात. तुमच्या लेखणीचं कौतुक करावं तेवढं थोडंच. पांडुरंगा तुमच्या लेखणीने इथे नवोदित कवींना नवी प्रेरणा आणि जलशाप्रती सन्मान शिकवला या गावागावात. खरंच आजचा संगीतमय कार्यक्रम त्यांच्या कार्याला, त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या स्मृतींना समर्पित आहे. ही केवळ श्रद्धांजली नव्हे, ही आहे कलावंताच्या जीवनातील त्यांच्या कार्याप्रती दिलेलं प्रेमाने उत्तर. आणि म्हणूनच अशा या कलाकाराला संपूर्ण संगमेश्वर तालुका युगंधर कलावंत संगमेश्वर तालुका ट्रस्ट आणि भीम संगीत संदेश जलसा मंडळ यांच्या वतीने खरं तर या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली अर्पित करत आहोत, आदरांजली अर्पित करीत आहोत या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. अतिशय कमी वेळामध्ये आणि उत्तम असं प्रस्तावना या ठिकाणी सन्माननीय सुनील जाधव साहेब यांनी केलेलं आहे. यानंतर इथं काही व्यक्तींच्या आपण मौलिक विचार सुद्धा ऐकणार आहोत आणि म्हणून या ठिकाणी मी लगेचच
या श्रद्धांजली सभेला सुरुवात करणार आहे. या ठिकाणी मिलिंद जाधव स्मारक कमिटी सल्लागार या माझ्या बंधूंना विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये श्रद्धांजली अर्पण करायची आहे. जय भीम मंडळी, आदरणीय व्यासपीठ, आजच्या या श्रद्धांजली सभेचे अध्यक्ष तसेच मुख्य तंत्रज्ञानाने इथे उपस्थित कदम कुटुंबीय, सायंकर आणि इतर यांना माझा सप्रेम जय भीम. आज मी येथे या कार्यक्रमाला अचानक आलो. एका कार्यक्रमानिमित्त येतो हिंद मातेच्या इथे होतो आणि त्यातच हा मेसेज मी पाहिला आणि म्हटलं येथे जाणं जरूरचे आहे. त्यामुळे मी येथे आलो आणि पाहिलं तर हा कार्यक्रम अगदी भावपूर्ण आणि ज्याची एवढी कारकीर्द आहे. मला जरा खेदपूर्वक असं नमूद करावं असं वाटतं, माझं गाव तामाने आणि आमची बहीण सायल्यामध्ये दिलेली आहे. त्यांचे यजमान मधुकर कदम इथे उपस्थित आहे. तरी याची एवढी कारकीर्द किंवा कलाकृती याबद्दल मी थोडा अनभिज्ञ होतो. पण या आजच्या या परफॉर्मन्समुळे मी बघितलं की त्यांची कलाकृती किंवा त्यांचे 3 अंकी नाटकं याचे जे लिखाण आहे हे भरपूर आहे आणि त्यापासून मी लांब राहिलो याचं मला थोडं दुःखच वाटतं. तरी आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी उपस्थित राहिलो आणि पांडुरंग कदमजी यांना मी माझ्या कुटुंबाच्या वतीने तसेच मौजे तामाने बौद्धजन कमिटी मुंबई तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देवरुख विभाग मुंबई यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि इथेच थांबतो. जय बुद्ध, जय भारत, जय भीम. या ठिकाणी रमा तुझ्या त्यागाला नाही सीमा या नाटकामध्ये रमाईची भूमिका सादर करणारी कशिश जाधव या आमच्या छोटीलाही विनंती आहे की तिने सुद्धा स्टेजवरती या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. ते राहून गेले पण अतिशय प्रभावी आहे ते. यानंतर भीमसंदेशचे निर्माते आदरणीय विजय पवार सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये श्रद्धांजली अर्पण करायची आहे. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित. आज या पांडुरंग कदमचे श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्या व्यासपीठावर माझे काही बंधू, त्यांची काही नावं घेत नाही, पण आज त्या उपस्थित व्यासपीठावर असणारे अध्यक्ष महोदय आणि सायले गावचे अध्यक्ष महोदय हे जे कोण आणि महिला मंडळ या व्यासपीठ आपला कार्यक्रमाला उपस्थित राहिले. पांडुरंग कदम हे लहानपणापासून मी त्यांना बघत आलो. ते बुद्धनगर मांडूप या ठिकाणी ते राहायचे. तिथे सायकर मंडळी बरेच सारखी राहिलेली आहे आणि त्यांचं छोटंसं कुटुंब होतं. त्यांचे वडील शांताराम कदम हे प्रीमियर कंपनीमध्ये कामाला होते आणि त्या ठिकाणी पांडुरंग कदम आणि त्यांची बहीण शोभा इथे आलेली आहे. आणि त्यांच्या जीवनावर बोलायचं म्हणजे लहानपणी त्यांची आई नव्हती आणि या 2 भावंडांना ते त्यांचं पालनपोषण करून त्यांचे चुलतेही होते पांडुरंग कदमचे, महादेव कदम. परंतु हे 2 भावंड कशी जगली आणि कशी जगवली हे माझ्या समक्ष. कारण मी ज्या वेळेला 1974ला 14 वर्षाचा असताना मुंबईला आलो आणि त्यांनीच मला या ठिकाणी कुठेतरी छोट्या मोठ्या कंपनीत कामाला लावलं शांताराम कदमने.
आणि ही मुलं लहानाची मोठी कशी झाली आणि काय प्रसंग आला होता तो मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेला आहे. एक वेळ पांडुरंग कदम भेटले आणि मला बोलले की दादा की आज मी गेलो, माझी आई पण गेली, बाप पण गेला आणि चुलते पण गेले, त्यांच्या जीवावर मी जगत होतो आणि ते आसरा होता तेही निघून गेले. मग माझं कठीण आहे जगणं. फक्त काय तू घाबरू नको, माणसाला जीवनामध्ये खूप वेदना येतात, काही प्रसंग येतात, ते जास्त काही मी बोलत नाही. तर मी पांडुरंग कदमच्या कदमांना श्रद्धांजली आदरांजली वाहून 2 शब्द पूर्ण करते. जय भीम जय भीम. धन्यवाद. बंधूंनो, पांडुरंग कदम एक असं व्यक्तिमत्व ते फक्त सायले गावापुरतं नाही, तालुक्यापुरतं नाही, तर या ठिकाणी आलेली मंडळी जी आहेत ती मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, तसेच म्हसळा असेल, श्रीवर्धन असेल, रायगड असेल, अशा वेगवेगळ्या तालुक्यातून आलेली सगळी लोकं आहेत. त्याच्यामुळं कलाकार म्हणजे नेमका फक्त कुठल्याही एका विशिष्ट समयासाठी नसून तो सर्वतोर कसा पसरला जातो त्यासाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. आणि म्हणून यानंतर मी विनंती करेन की त्यांच्या सायलेगावच्या सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत शिला रामचंद्र कदम यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये श्रद्धांजली व्यक्त करायची आहे. भारतीय घटनेचे शपथ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी पुन्हा अभिनंदन करते. आज व्यासपीठावर जमलेले सर्व यांना माझा सविनय जेवून. पांडुरंग कदम यांच्या जीवनावर बोलायचं तर बरंच काय आहे, पण खरोखरच पांडुरंग हे पांडुरंगच आहे. त्यांनी गावामध्ये आम्ही त्यांना समजू शकलो नाही, पण बाहेर त्यांना इतकेच समजण्यात गेले. म्हणजे एवढे ते पांडुरंग अतिशय हुशार, जलसाकार आणि ते गायकही होते, कवी होते, लेखकही होते आणि ते कलाकारही होते. आणि ह्या पांडुरंग कदमांना मी माझ्या ग्रामपंचायत सायले याच्या वतीने सर्व सदस्य व माझ्या घरकुटुंबाच्या वतीने मी शेवटची श्रद्धांजली वाहते आणि इथेच माझे शब्द लावते. जय भीम. यानंतर संगमेश्वर विभाग अध्यक्ष आदरणीय संदीपजी पवार साहेबांना मी विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी व्यक्त व्हायचं आहे, कारण वेळेचं आपल्याला थोडंसं बंधन आहे आणि गायकांना श्रद्धांजली व्हायची आहे. त्यामुळे साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी आपण 2 मिनिटात व्यक्त व्हायचं. आदरणीय विचारमंच यांना सतत जय भीम. ज्यांचा श्रद्धांजलीपर कार्यक्रम आहे ते आमचे गुरुवर्य आदरणीय पांडुरंग शांताराम कदम यांच्या स्मृतीस अभिवादन. आपण सर्वजण या कार्यक्रमाला ते उपस्थित आहात. तुमचं सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. तुम्हाला सतत जय भीम करतो. बंधूंनो, पांडुरंग कदम हे एक आगळेने वेगळे गुरु आम्हाला सर्वांना लाभले होते. जसे की अण्णाभाऊ साठे शाळेतून पळून गेल्यानंतर अखंड परदेशात देखील त्यांचं आज तागायत त्यांच्या जेवढं वाङ्मय आहे त्याच्यावरती सखोल असा अभ्यास शिका चालवण्यात येत आहे. आणि तशाच पद्धतीचं पांडुरंग शांताराम कदम हे कमी शिकलेले होते. जरी पण कमी शिकलेले होते तरी पण त्यांचा जो लेखणीचा जो प्रभाव होता तो एक आगळाने वेगळा होता. त्यातीलच एक भाग म्हणून मी 2च ओळी त्यांच्या येथे बोलणार आहे. त्यांची लेखणी अशी होती की त्यानं सौक्याचं मंदिर कसं थाटलं होतं ते मी तुम्हाला या 2 शब्दातून सांगणार आहे. सौख्याचं
मंदिर थाटलं माहेच कुंपण घातलं वादळ विषारी उठलं जिथं मन पेटलं सौख्याच मंदिर थाटलं माहेच कुंपण घातलं वादळ विषारी उठलं जिथं मन पेटलं. बंधूंनो, पांडुरंग शांताराम कदम यांची लेखणीतून अनेक अशा नांदी निर्माण झालेल्या आहेत. अनेक कवीने या ठिकाणी त्यांची श्रद्धांजलीपर गीत गायन स्पर्धा गायल्या आहेत आणि त्यांचा जी लेखणीची धार आहे ती जे आपल्याला त्यांचं जे शेवट अंती त्यांचं जे गीत होतं ते आपण पहिल्यांदा या ठिकाणी त्यांच्या स्मृतीची आठवण करून देत असताना आपण सर्वांनी ते ऐकलेलं आहे. मी आपला जास्त वेळ न घेता संगमेश्वर चाळीसगाव विभाग संघटनेच्या वतीनं त्याचप्रमाणे नवतरुण विकास मंडळ भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा नायरी बौद्धसत्व विकास मंडळ रजिस्टर या मंडळाच्या वतीनं जी ग्रामशाखेमध्ये शोक सभा होती त्या ठिकाणी आमचं जे कर्तव्य होतं आम्ही केलं आणि या ठिकाणी आम्ही त्यांच्या श्रद्धांजलीवर या ठिकाणी आम्हाला पाचारण केलं म्हणणार नाही, कारण का आजचा जो येथे कार्यक्रम आहे तो युगंधर कलामंच संगमेश्वर तालुका ट्रस्ट त्याचप्रमाणे भीम संदेश संगीत जलसा मंडळ ज्यांच्या वतीनं आदराच्या आदरांजली श्रद्धेची श्रद्धांजली या माझ्या गुरुवर्यांना मी ते अर्पण करतो आणि माझे लांबलेले प्रस्तावन या ठिकाणी थांबवतो. बंधूजनो, आपणास जय भीम मानाचा जय भीम करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. यानंतर वेळेचा थोडासा अभाव आहे आणि म्हणून सम्यक कोकण कला संस्था या कोकणात अनेक कलाकारांच्या संस्था आहेत. सम्यक कोकण कला संस्था, बहुजन हितवर्धक कला संस्था, खेड तालुका एकता कला मंच, धम्मदीप सांस्कृतिक कला मंच, मंडणगड दापोली प्रतिष्ठान, युगंधर कला मंच संगमेश्वर तालुका, विश्वशांती कला मंच अशा अनेक संस्था आहेत आणि या प्रत्येक या संस्थांमध्ये आपल्याला असेच कलाकार मिळतात आणि यापैकी ज्यांचं कार्य कायम आम्हाला मार्गदर्शन लाभते ह्या कलाकारांसाठी. तसेच उर्दूचे आणि अतिशय प्रभावी ज्यांचे हार्मोनियम वादक लेखक गायक आदरणीय चंद्रमणजी घडगे साहेबांनी या ठिकाणी सूचना करतो की आपण 2 मिनिटांमध्ये कवी पांडुरंग कदम यांना श्रद्धांजली अर्पित करायची आहे. महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या ठिकाणी पांडुरंग शांताराम कदम यांच्या स्वर श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, विचारमंचावर मी व्यासपीठ म्हणत नाही, विचारमंच म्हणतोय. या विचारमंचावरती बसलेले सन्माननीय सगळे सन्माननीय उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी पांडुरंग कदम यांच्या जीवनावर आपण बोलताना पांडुरंग कदम आपल्यातून निघून गेलेले आहे. या ठिकाणी आपण जे पांडुरंग कदमांच्या केलेल्या कीर्तीच्या बाबत आपण बोलत आहोत, त्यांची श्रद्धांजली त्यांच्या कीर्तीची करत आहोत आपण, पांडुरंग कदमांची करत नाही. कारण भगवान बुद्धानं असं सांगितलेलं आहे, प्रत्येक माणूस जो आहे तो जाणार आहे. कसा जाणार आहे, कधी जाणार आहे याचं सांगता येणार नाही. तो बालपणात जाणार आहे, तरुणपणात जाणार आहे, वृद्धपणात जाणार आहे, हे सांगता येणार नाही.
आणि म्हणून एका उर्दूमध्ये असं म्हणाले, लाई हयात आए कजा ले चली चले, लाई हयात आए कजा ले चली चले, ना अपनी खुशी आए ना अपनी खुशी चली. माणूस जन्माला येतो, तो सोबत मृत्यू घेऊन येतो. कारण बुद्धाच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येकाला जाणं आहे हे गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येकाला जाणंच आहे. बंधूंनो, या ठिकाणी जास्त वेळ न घेताना मी पांडुरंग कदमांना श्रद्धांजलीवर एक गीत सादर करतो आहे. गीत उर्दूमध्ये आहे, समजून घ्या. कैसे सुकून पाऊं तुम आते नहीं नजर, कैसे सुकून पाऊं तुम आते नहीं नजर, किसको गजल सुनाऊं तुम आते नहीं नजर, कैसे सुकून पाऊं तुम आते नहीं नजर, किसको गजल सुनाऊं तुम आते नहीं नजर. ये आंखें तरसती है तेरे दीदार के लिए, ये आंखें तरसती है तेरे दीदार के लिए, कहाँ ढूंढने को जाऊं तुम आते नहीं नजर, कहाँ ढूंढने को जाऊं तुम आते नहीं नजर. मौसम भी है सुहाना और बलखा के पीना है, मौसम भी है सुहाना और बलखा के पीना है, मगर मैं खाने कैसे जाऊं तुम आते नहीं नजर, मैं खाने कैसे जाऊं तुम आते नहीं नजर. एक मिला था कोई अजनबी वो तुम सा था हूबहू, उसे कैसे गले लगाऊं तुम आते नहीं नजर, उसे कैसे गले लगाऊं तुम आते नहीं नजर, कैसे सुकून पाहूं तुम आते नहीं नजर. पांडुरंग कदम यांना सम्यक कोकण कलामंच, रजिस्टर मुंबई, त्याचप्रमाणे कवी गायक शाहीर चंद्रमणी घाडगे यांच्या वतीनं, संतोष घाडगे गायक संतोष घाडगे यांच्या वतीनं, संपूर्ण घाडगे कुटुंबीयांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून लांबणीवरचे बोल इथे थांबवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद. यानंतर सन्माननीय ज्यांनी अतोनात परिश्रम घेऊन या ठिकाणी या कार्यक्रमाला सर्वतोपरी प्रतिसाद दिलेला आहे ते भीम संदेश जलसा मंडळाचे एक अंग आणि युगंधर कलामंच संगमेश्वर तालुक्याचे विश्वस्त सन्माननीय दीपकजी पवार हे पांडुरंग कदमांचे अगदी पदशिष्य. ते म्हणाले की मला सुद्धा या ठिकाणी 2 मिनिटं बोलायचं आहे आणि म्हणून बोलायचं नाही, त्यांना बोलावंच लागेल. कारण या ठिकाणी त्यांनी खूप परिश्रम म्हणजे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे. मला माहिती आहे विले साहेबांना जायचं आहे, पण तरीसुद्धा या ठिकाणी जास्तीत जास्त लवकर घेण्याचा मी प्रयत्न करतोय. पवार साहेबांना विनंती आहे की यांनी या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये व्यक्त व्हायचं आहे. महामनावना त्रिवारवन करतो. उपस्थित बंधारी भगिनी, मी जनदान विधीला गेलो, माझी ताकद होत नव्हती बोलायला, कारण गुरु गेल्यापासून मी खूप खचलेलो आहे. मला बोलायची ताकद होत नाही. तरी देखील काही मांडणी तुमच्यासमोर करणं गरजेचं आहे. गमरे साहेबांनी जरी 2 मिनिटं दिली असली तरी मी 5 मिनिटं नक्कीच घेईन. कारण भीम संदेश संगीत जलसा मंडळाचे निर्माण आमच्याबरोबर त्यांनी केलेलं आहे. त्याचं थोडक्यात मी आलेख आपल्याला यापुढे सांगणार आहे. शांताराम गंगाराम कदम गाव सायलेचे सभासद ते उत्तम कवी होते आणि धम्मप्रचार प्रसाराचं काम म्हणजे भांडुपला बुद्धनगरला त्यांचा रूम होता आणि बुद्धनगरला त्यांनी दास गायकवाडाची शाखा घेऊन लोलेकर काही मंडळी जमा केली आणि अनेक वर्ष धम्मप्रचार आणि प्रसाराचं काम केलं जलशाचं. आणि म्हणून वडील कवी होते
आणि वडिलांचा वारसा तसा जपत 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 पांडुरंग कदम कवी झाले आणि नुसते कवी नाही झाले, लेखकही झाले. आणि म्हणून माहिती थोडीशी देतो. मी शाळेत होतो नववीला शाळेत असताना आमच्या तिवऱ्यामध्ये एका लग्न समारंभामध्ये सायलकरांचा जलसा होता आणि या सायलकरांचा जलसा बघायला मी गेलो. आणि ज्या वेळेला गेलो तर सायलकरांचा जलसा बघून मी अक्षरशः प्रभावित झालो. पांडुरंग कदमाची गाणी, पांडुरंग कदमाचं नाटक बघून अक्षरशः प्रभावित झालो. रात्री येऊन झोपलो नाही, अख्खी रात्र जागून काढली. आणि शाळा पूर्ण झाल्यानंतर 1990ला मी मुंबईत आलो. माझ्या डोक्यात एकच खूण होतं, आपल्याला कुठल्याही परिस्थितीत पांडुरंग कदमाला भेटायचं आहे. तिवऱ्यात जलसा झाला, त्यांचा जलसा अखंड पाहिला, पण पांडुरंग कदम यातला कोण हे मला माहिती नव्हतं. नायरकर मंडळी आले, त्याच्याबरोबर मी निघून आलो. पांडुरंग कदम कोण हे मला माहिती नव्हतं, जलसा बघून सुद्धा. आणि 1990ला मी मुंबईत आल्याच्या नंतर आमचे विजय मोते उमरेकर ढोलक आहेत, ते सायलकरांच्या जलशामध्ये ढोलकी वाजवायचे, त्यांच्याकडून थोडी माहिती मिळाली. आणि आमचे बंधू भीमचंद जाधव आणि सिद्धार्थ जाधव हे पिरनावण्यातले होते, ते भांडुपला राहायचे. आमचे बंधू विजय पवार राहतात, त्यांच्या बाजूला रूम होता. मी त्यांना विनंती केली, पांडुरंग कदम यांना मला कुठल्याही परिस्थितीत भेटायचं आहे. आणि मग त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन पांडुरंग कदमांना, ते गोरेगाव राहत होते, गोरेगावातून भांडुपला बोलावलं. आणि भांडुपला पांडुरंग कदमांची ना आमची ओळख झाली. म्हणजे एखादा पत्रकार इंटरव्ह्यू घेतो तसं पांडुरंग कदमाने माझी इंटरव्ह्यू घेतली. तुम्ही कुठल्या गावातले, तुम्हाला गाणं म्हणता येतं का, तुम्ही जलशात काम करू शकता का, अशा प्रकारची इंटरव्ह्यू घेतली. माझे काय मनोगत होतं मी त्यांच्यासमोर मांडलं. आणि मग ठरलं आमचं. पांडुरंग कदम मला म्हणाले की तुम्ही जलशाच्या योग्यतेचे कलाकार आहात आणि म्हणून करूया. आणि या ठिकाणी आमचे बंधू बसले, विजय पवार, ते या भीमसंध्येचे निर्माता आहेत जलशाचे. आणि पांडुरंग कदमांनी 1993 साली आम्हाला संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यातल्या सगळ्या कलावंतांना घेऊन भीमसंदेश संगीत जलसा मंडळ भांडूप मुंबई याचं निर्माण केलं. हे कलाकार अनेक गावात जाऊन समाज प्रबोधन, धम्मप्रचार आणि प्रसाराचं काम पांडुरंग कदमांनी आम्हाला घेऊन केलं. आम्ही ते केलं, आजही करतोय. पांडुरंग कदम जलसा करत असताना मुंबईत आम्हाला कधी कधी रूम नाही मिळाला तर आयत्या वेळेला स्वतःच्या घरात जाऊन आमच्या रेसल घ्यायचे भीमसंदेशच्या. त्यांची पत्नी देखील आम्हाला खूप सहकार्य करायची. परंतु एवढी वर्ष पांडुरंग कदमांबरोबर जलसा करत असताना त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबानं एकाही शब्दानं आम्हाला दुखावलं नाही. कधी नाटकातल्या तालीम चुकली तरी एखादा लेखक किंवा दिग्दर्शक त्याला ओरडतो, परंतु कदम आतापर्यंत जराही संगमेश्वर चिपळूण तालुक्यात आम्ही सगळे कलाकार एकालाही आतापर्यंत त्यांनी कधी दुखावलं नाही. आणि म्हणून हा जो मोठा वसा आहे पांडुरंग कदमांनी जपून ठेवलेला आहे. पांडुरंग कदमांनी आतापर्यंत 21 नाटकं लिहिली. मी तिथे बॅनर बनवून लावलाय बघा. पांडुरंग कदमांनी 21 नाटकं लिहिली. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, कोण कवी असतो त्याला नाटक लिहिता येत नाही, कोण लेखक असतो त्याला गाणे लिहिता येत नाही. कदमांचं तसं नव्हतं. कदम कवी होते आणि लेखकही होते. काही लेखक आधी नाटक लिहितात, जरा नीट लक्ष देऊन ऐका. म्हणजे मी देखील आता मी अनेक पुस्तकं वाचतो, नाटकाची देखील वाचतो, परंतु काही लेखक आधी नाटक लिहितात, 3 अंकी नाटक लिहितात ना, त्याचा आशय घेऊन नंतर त्याला नाव देतात. त्या नाटकाला साजेस नंतर नाव देतात. पांडुरंग कदमांचं तसं नव्हतं. पांडुरंग कदम आधी नाटकाचे नाव लिहायचे आणि नंतर 3 अंकी नाटक लिहायचे. मी म्हटलं हा असा कसा लेखक, जगावेगळा लेखक आधी नाव लिहितो आणि मग नंतर नाटक लिहितो. पांडुरंग कदम 3 अंक नाटकाचा आधी नांदी लिहायचे. संदीप पवारांनी जिथामण पेटल्याची नांदी गाऊन दाखवली. आधी नांदी लिहायची ना मग 3 अंक नाटक लिहायचं. अरे बापरे. बरं, एक त्यांची वैशिष्ट्य होतं.
पांडुरंग कदमानी 21 नाटकं लिहिली. या नाटकामध्ये एकही नाटक काल्पनिक नाही. जेवढी नाटकं लिहिली ही सगळी सत्य घटनेवर आधारित. याच्यामध्ये एका अपराधाच्या पिंजऱ्यात पांडुरंग कदमानी लिहिलेली नाटक एका अपराधाच्या पिंजऱ्यात, झुंज देणारी जात तुझी, ही प्रीत जगा वेगळी आणि जिथं मन पेटलं. या 4 नाटकांनी अक्षरशः संगमेश्वरमध्ये आम्हाला उंचावर घेऊन ठेवलं. म्हणजे जिथं मन पेटलं हे नाटक 29 दिवस संगमेश्वर तालुक्यामध्ये 29 दिवस, महिन्याचे दिवस किती असतात? 30. 29 दिवस सलग ऑर्डर मारण्याचा रेकॉर्ड पांडुरंग कदमाच्या नावावर आहे. ही नाटकं खूप गाजली. आम्ही मुंबईत देखील दामोनगरला शो केला. दामोनगरला जलशाचा शो केला. बरं, ही नाटकं आम्ही करत असताना व्यावसायिक रंगभूमीवरली अनेक लेडीज पात्र, ओरिजिनल ज्याला आपण नटी म्हणतो, ह्या मुली घेऊन आम्ही तो कार्यक्रम केला. 1 तासात 1 गाणं तयार करणारा हा कवी. म्हणजे एखाद्याची ऑफर आली, गाणं म्हणायचं आहे, आम्हाला या पद्धतीचं गाणं पाहिजे, म्हणजे जलसा आमचा पुढे आणि पडद्याच्या मागे लगेच गाणं तयार करून गाणारा पांडुरंग कदम. कळजोडीला आमचा कार्यक्रम होता. कळजोडीची भावकी अशी म्हणाली की आम्हाला या जीवनावर गाणं पाहिजे. कदमानी पडद्याच्या मागे जाऊन 3 कड्याची गाणी 15 मिनिटात गायली, तयार केलं आणि ते आम्ही सगळं गायलं. त्यांचं शिक्षण नव्हतं तसं. शिक्षण 4थी पास, फक्त 4थी पास. मी कदमांच्या प्रेमात कमी पडलो, परंतु कदमांच्या लिखाणाची विद्वत्ता जी पाहिली ना, त्या विद्वत्तेच्या मी प्रेमात पडलो. त्यांनी आज घडवलेले कलाकार अनेक, कदमांनी घडवलेले कलाकार अनेक आहेत. आमचे विजय मोती उमरेकर उत्कृष्ट ढोलक कदमांनी घडवले. राजेश जाधव शिरमे चिपळूणचा कलाकार, तो आज व्यावसायिक रंगभूमीवर दिग्दर्शकाची भूमिका करतो आहे. यशस्वी थिएटर मुंबई आणि अंबिरा थिएटर मुंबई या 2 संस्थेच्या नाटकाला दिग्दर्शन राजेश जाधवने केलं. गणेश गंभरे आमचा केरी चिपळूणचा कलाकार भीमसंध्येचा, ते देखील चांगलं डायरेक्शन करतायत. हे सगळे सांगायचं तात्पर्य आहे की कदमाने घडवलेली मुलं आज दिग्दर्शक झाली, चांगले ढोलक झाले आणि हे कदमांचं श्रेय आहे. कदमांबरोबर मी गेली 32 वर्ष आहे आणि म्हणून मला हे सांगण्याची गरज आहे. 2 मिनिटं पुढे होतील. कदमाने 32 वर्ष कदमांच्या मी बरोबर आहे. त्याने आतापर्यंत जी गाणी लिहिली, जी नाटकं लिहिली, त्या सगळ्यांचा अधिकार मला दे. माझ्या हृदयातून असं पाजर फुटलं. कदमानी जेवढी नाटकं लिहिली, जेवढी गाणी लिहिली, सगळ्यांचा अधिकार मला दिला. मी म्हटलं, कदम तुमचा मुलगा आहे, त्याला अधिकार द्या. तुमची साहित्य मंडळी आहे, तिला अधिकार द्या. म्हणजे ज्या ज्या गावात शाखा दिल्या, संगमेश्वर तालुक्यात 8 ते 10 गावामध्ये शाखा दिल्या, त्या शाखा मी दिल्या. कदम फक्त गाणी लिहायचे, गाणं माझ्याकडे यायचं. कदम फक्त नाटक लिहायचे, नाटक माझ्याकडे यायचं. कुठल्या गावात काय द्यायचं, कसं द्यायचं, हे दीपक पवारच बघतील. तो पांडुरंग कदमाला अधिकार नाही. म्हणजे तो मला अधिकार दिला कदमानी. आणि म्हणून पांडुरंग कदमांचा फार मोठ्या प्रमाणात सन्मान झालेला आहे. तुम्हाला माहिती नसेल, पांडुरंग कदमांना आतापर्यंत किती पुरस्कार मिळाले त्याची यादी काढली मी. विश्व समता कलामंच संगमेश्वर त्या संघटनेच्या वतीने धम्मभूषण पुरस्कार 2007ला त्यांना मिळाला. माता रमाई गौरवपत्र 9 फेब्रुवारी 2025ला पांडुरंग कदमांना मिळाला. बोधिसत्व विकास सामाजिक संस्था रजिस्टर या संस्थेच्या वतीनं समाजभूषण पुरस्कार पांडुरंग कदमांना मिळाला. निर्मल व तंटामुक्त ग्रामपंचायत सायले, सरपंच या ठिकाणी आहेत, निर्मल व तंटामुक्त ग्रामपंचायत सायले यांच्या वतीने विशेष गौरव सोहळा सन्मानपत्र 2024 आणि 25ला मिळालं. ताई त्यांना असा सर्टिफिकेट माझ्याकडे आहे त्यांचं. सामाजिक कार्यकर्ते विजय कदम यांचा वाढदिवस होता. कार्यक्रमाची स्पर्धा होता. त्या स्पर्धेला पांडुरंग कदमांना उत्तेजनार्थ सन्मान
पत्र आणि 1000 रुपयाचं बक्षीस कदमांना मिळालं आहे. ज्या युगंधरांना हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे त्यांच्याबरोबर आम्ही आहोत. त्याने देखील दुसऱ्या वर्धापन दिनाला पांडुरंग कदमांचा फार मोठा सन्मान केलेला आहे. तुरळला एक स्पर्धा होती जलशाची. संगमेश्वर तालुक्यातले जेवढे जलसे झाले या सगळ्या जलशामध्ये तुरळ या गावी पांडुरंग कदमांनी अख्खा जलशामध्ये 1 नंबर काढला आणि म्हणून तो देखील त्याचा सन्मान आहे. मे महिन्यामध्ये श्रींगारपूर बौद्ध विकास मंडळ मुंबई या संघटनेच्या वतीने स्थानिकांनी मुंबई या संघटनेच्या वतीने त्यांना सन्मान केला गेला. गौरवपत्र त्यांना दिलं गेलं. बहुजन हितवर्त कला संस्था, मला वाटतं संतोष गमरे त्यांचे अध्यक्ष आहेत. बहुजन हितवर्त कला संस्था या संस्थेने रत्नागिरी जिल्ह्यातील 10 नामवंत कवी या कवींची निवड केली. त्यामध्ये पांडुरंग कदमांना तो सन्मान मिळाला. त्यांनी सन्मानपत्र त्यांना दिलेलं आहे आणि त्यांनी लिहिले 3 यशवंत. आतापर्यंत यशवंत झाले नाही, एकच यशवंत लोकांना माहिती होते. 3 यशवंत पांडुरंग कदमाने लिहिले. त्यावेळेला ते गीत ऐकून प्रभावित होऊन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी पांडुरंग कदमांच्या पाठीवर अक्षरशः थाप दिली आशीर्वादाची. धम्मदीप सांस्कृतिक विचार मंच यांच्या वतीने देखील पांडुरंग कदम यांचा सन्मान झालेला आहे. म्हणजे एवढा सन्मान मिळालेला कवी आपल्या तालुक्यामध्ये आज होणं फार चुकीचं आहे. खारला एक कार्यक्रम होता, तोच आता मी बोललो धम्मदीप. खारला एक पुरस्काराचा कार्यक्रम होता. या पुरस्काराच्या कार्यक्रमाला मला कदम घेऊन गेले, म्हणाले पुरस्कार आहे चल. गेलो तर तिथल्या संस्थेने विचारलं की हे तुमच्या बरोबर कोण आहे, हे तुमच्याबरोबर कोण आहे. कदम मला म्हणाले असते ना, त्यांना म्हणाले असते की हा माझा शिष्य आहे, भीम संगीत जलसे मंडळाचा शिष्य आहे असं म्हणाले असते. पण मीच अचंबित झालो की कदम असं का म्हणाले. कदम त्या संस्थेला ओळख करून देताना म्हणाले हा माझा शिष्य नाही, हा माझा मानसपुत्र आहे. कदम त्या संस्थेला म्हणाले हा माझा शिष्य नाही, हा माझा मानसपुत्र आहे. मानसपुत्र याचा अर्थ आहे मानलेला मुलगा. आणि अक्षरशः त्या हॉलमध्ये माझ्या डोळ्यात पाणी आले. असो, पांडुरंग कदमाने आतापर्यंत 500 गाणी लिहिली. इथं मी बॅनर बनवला, दुसरा मी बॅनर बनवला, त्याच्यात मी लिहिलंय की कदमाने कुठली नाटकं लिहिली आणि 500 गाणी लिहिली. 500 गाणी आज माझ्याकडे कदमांची 250 गाणी आहेत. मग मी 500 गाणी लिहिली का, तर कदम आणि मी एक दिवस भीमा कोरेगावला गेलो. त्यावेळेला आमच्या दोघांकडून जी गाण्याची वही होती कार्यक्रमाची 350 गाणी कदमांची जी वही होती आमच्याकडे, ती आम्हीच भीमा कोरेगावला हरवली. आमच्याकडून 350 गाण्याची वही भीमा कोरेगावला हरवली. आम्ही 8 दिवस दोघेही झोपलो नाही. आणि मग 8 दिवसानंतर पश्चाताप न करता 100 गाणी पांडुरंग कदम आणि मी जाग्यावर बसून आठवून 100 गाणी लिहिली. आणि म्हणून आज त्यांनी नुसता जलसाच केला नाही, ते शक्तितुरा आपल्या संगमेश्वरात माहिती आहे. साहेब 2 मिनिटात उरकतो कारण लांब होते माझं, मला माहिती आहे. नुसता जलसाच केला नाही पण शक्तितुरा देखील केला. संगमेश्वर तालुक्यामध्ये बऱ्यापैकी शक्तितुरा पांडुरंग कदमांनी केला. ज्या वेळेला संगमेश्वर पोलीस स्टेशन मध्ये नाच झाला पांडुरंग कदमांचा, संगमेश्वर पोलीस स्टेशन मध्ये नाच झाला, पोलिसांनी ठेवला आणि त्याचं आमंत्रण मला होतं. पण मी त्यावेळेला मला सुट्टी मिळाली नाही म्हणून गेलो नाही. परंतु संगमेश्वर पोलीस स्टेशनचे PSI यांनी पांडुरंग कदमांची ती लेखणी ऐकून, त्यांचा आवाज ऐकून अक्षरशः त्यांच्या पाठीवर आशीर्वादाची थाप मारली. आता हे झालं नाच, नुसतं नाच नाही, नमन मंडळ देखील, नमन मंडळामध्ये त्यांनी काम केलं. दुर्गादेवी नमन मंडळ राजापूर, एप्रिल महिन्यात माझ्याकडे दुर्गादेवी नमन मंडळ राजापूरचे कलाकार आले. मला म्हणाले साहेब मला शिवाजीचं आम्हाला गाणं पाहिजे. आम्ही 2-3 कवीकडे गाणं पाहिलं पण आम्हाला गाणं कुठे मिळत नाही. आणि म्हणून मी कदमांना म्हटलं शिवाजीचं गाणं दुर्गादेवी नमन मंडळाला पाहिजे तर द्या. कदमाने गाणं दिलं. त्या गाण्यावर एवढं तुफान गाणं त्या नमन मंडळात गाजलं. त्यांना 3000 रुपये त्या गाण्यावर मिळाले. आणि पुढच्या वर्षी येणाऱ्या नमन मंडळामध्ये आम्हाला पांडुरंग कदमांकडून फार्स लिहून पाहिजे, नाटक पाहिजे, गणगवळण पाहिजे म्हणून ते मला सांगायला आले. तेव्हा मी त्यांना सांगितलं कदम केले.
गेले, आता कुठून देऊ? त्याने त्याचा दुःख झालं. शेवटी त्यांनी मला 1000 रुपयाचं पॅकेट दिलं आणि म्हणाले तुमच्या गुरुंना हे द्या. काय आता गेले तर आम्ही येऊ शकत नाही पुढच्या वर्षी. त्यानंतर नवलाई देवी नमन मंडळ शिवणे भातगाव या नमंडळामध्ये पांडुरंग कदमांनी 4 गाड्या दिली. ही मला माहितीच नव्हती. परवाच्या दिवशी शिवणेकरांचा मला फोन आला, कारण व्हायरल झाली ना बातमी पांडुरंग कदमांचं निधन. आणि म्हणून त्या नवलाई देवी नमन मंडळ शिवनेच्या नमन मंडळावाली मला फोन केला आणि त्यांना देखील मी सांगितलं. आता आमच्या कार्यक्रमामध्ये जो मुलगा ढोलकी वाजवत होता काटवलीतला, आता काटवलीतला एक मुलगा ढोलकी वाजवत होता, तो देखील नमन मंडळातलाच आहे. काटवलीतल्या नमन मंडळात देखील कदमाने अनेक प्रकारच्या गोष्टी लिहून दिलेल्या आहेत. आणि म्हणून हे कदमांचं असं काम आहे. कदम नेहमी मला म्हणायचे, दीपक नाही म्हणायचे, पवार माझी एक इच्छा आहे तेवढी तू पुरी कर, माझी एक इच्छा आहे तेवढी तू पुरी कर. जिवंतपणे मी त्यांची इच्छा पुरी करू शकलो नाही. का? ते सगळे प्रायव्हेटवाले नोकरी करणारे माझी मुलं आहेत. कुणाला रजा मिळेल नाही मिळेल, आर्थिक बाब देखील आहे. काय होती इच्छा? पांडुरंग कदमांची इच्छा होती की पवार माझा भीम संदेश संगीत जलसा मंडळ भांडूप मुंबई हा एक तरी शो माझा शिवाजी मंदिर किंवा दामोदर हॉलला लागला पाहिजे. शिवाजी मंदिर किंवा दामोदर हॉलला तो शो लागला पाहिजे अशी त्याची जाईपर्यंत इच्छा होती. ती जिवंतपणे मी त्यांची इच्छा पुरी करू शकलो नाही. आज माझे भीमसंध्येचे सगळे कलाकार आहेत, इथे आहेत. तुमच्या जीवावर मी शब्द देतो लोकांना की पांडुरंग कदमांचा भीम संदेश संगीत जलसा मंडळ प्रोफेशनल जलसा मी शिवाजी मंदिर किंवा दामोदर हॉलला लावल्याशिवाय मरणार नाही. करणार म्हणजे करणार, त्याची इच्छा पुरी करणार. त्याच्यासाठी खिशातले 25-30 हजार रुपये माझ्या खिशातले गेले तरी मी खर्च करेन, पण मग ती करेन. यावर्षी मला शक्य नाही झालं तरी पुढच्या वर्षी मला भीम संदेश कलाकारांनी सहकार्य करा, तो मी जलसा नक्की लावण्याचा प्रयत्न करेन. दुसरी गोष्ट, आमच्या धामापूरवाले गमरे साहेबांनी मगाशी गाण्यातून म्हटलं की पांडुरंग कदमांचा वसा तुम्ही जपा. आणि पांडुरंग कदमांचा वसा जपा म्हणजे कसं काय? पांडुरंग कदमांची जे गाण्याचा ठेवा आहे तो जपा. आता माझ्याकडे 250 गाणी आहेत आणि म्हणून पांडुरंग कदमांचा स्मृतिदिन येईल म्हणजे त्याची पुण्यतिथी येईल. त्या पुण्यतिथीला मग घर कुटुंबाच्या विचारानं मग तो गावात आम्ही करू किंवा मुंबईला एखादा हॉल घेऊन करू. त्यांचा स्मृतिदिनच्या दिवशी पांडुरंग कदमांची माझ्याकडे जे 250 गाणी आहेत त्यांचं 200 पुस्तकं त्यांच्या स्मृतिदिनाला मी छापणार आणि त्याचं उद्घाटन देखील त्या दिवशी होईल. आणि त्यासाठी त्यांचे जे नातेवाईक आहेत पांडुरंग कदमांचे हे देखील मला आर्थिक म्हणजे पैशाची मदत करायला बरेच जण तयार झाले की पवार तुम्ही पुस्तक छापा, काय मदत लागेल ते आम्ही मागू. तर अशा पद्धतीनं पांडुरंग कदमांचा थोडक्यात हा इतिहास आहे. यंदा मे महिन्यात झालेल्या रमा तुझ्या त्यागाला नाही सीमा या नाटकामध्ये पांडुरंग कदमांची तब्येत अक्षरशः खालावली होती. त्यांना गाणं म्हणण्याची ताकद नव्हती. मला सुट्टी नसताना मी जबरदस्तीनं कदमांसाठी गावी गेलो. त्यांचे अनेक शो केले. का तर तब्येत बिघडेल, स्टेजवर गेले तर पडतील अशा पद्धतीनं. कदमांना आतापर्यंत तुमच्या माहितीसाठी सांगतो 5 अटॅक आले आणि आम्ही त्यांना 5 वेळा ॲडमिट केलं. केमला 3 वेळा, मुलुंडला 4 वेळा, एपेक्स हॉस्पिटल तिथे 5 वेळा आणि 6वं हॉस्पिटल आमचं राजावाडी. ह्या 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये कदमला 2 वर्षामध्ये जी अटॅक आली या सगळ्या अटॅकांबरोबर मी त्यांच्याबरोबर होतो. मला माहिती नव्हतं कदम जातील. वय किती 56, विश्वास होता पण गेले सोडून, काय करणार, इलाज नाही त्याला. आणि म्हणून सायलकर मंडळीला माझी विनंती आहे, तुम्ही आता म्हणताय पांडुरंग कदमांचा वसा आम्ही चालवू, तो तसा सतत चालू ठेवा. आम्ही भीम संदेशाने जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू. कारण माझे कलाकार सगळे कोण पुण्यात आहेत, कोण आणखी नाशिकला आहेत, इकडे तिकडे आहेत, जमाजम करण्याचा प्रयत्न करेन.
परंतु जलसा जरी नाही केला तर शिवाजी मंदिर आणि दामोदरचा शो मी नक्की करेन. यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी तो नक्की करेन. त्यासाठी तुमची साथ हवी. आणि म्हणून माझा नवरा नावारूपाला येत आहे. एक उत्कृष्ट कवी आणि एक उत्कृष्ट लेखक होत आहे. हे ध्यानात आल्यानंतर जलसापासून तर आतापर्यंत त्या माऊलीनं आपल्या पतीला साथ दिली आणि आंबेडकर चळवळीचा धर्मप्रचार आणि प्रसार कदम आजपर्यंत या ठिकाणी घेऊन आले. हे पत्नीशिवाय शक्य नाही. पत्नीने जर सहकार्य केलं नसतं तर कदम इथपर्यंत आले नसते. मला वाटतं फारसं बोललेलं आहे, पण इलाज नाही, मला बोलणं गरजेचं होतं. कारण जल्लानुद्दीनला मी बोललो नाही. तुम्हाला सांगेन जाता जाता की भगवान बुद्धांचा, गमरे साहेब देखील म्हणाले, भगवान बुद्धाचा एक सिद्धांत आहे. आमचे सम्यक कलामंचाचे प्रमुख पण म्हणाले भगवान बुद्धांचा सिद्धांत. भगवान बुद्ध म्हणतात, दुःख पताच आणि दुःखा, भय पताच आणि भैया, शोक पताच आणि शोका होऊन तू सगळी पाड्या. दुःख आहे ते आम्हाला मान्य करायला हवे. दुःखाचे आता विचार आणि भीती आम्ही बाळगता कामा नये आणि दुःखाचा आम्ही शोक करता कामा नये. आता प्रशांत आहे, प्रताप आहे, आमची राणी आहे. मला त्यांना विनंती आहे की पप्पांच्या मृत्यूचा शोक आता बाळगू नका. पप्पांनी काय टिकवलंय ते पुढे टिकवण्याचा प्रयत्न करा. हीच त्यांना करी श्रद्धांजली समर्पित होईल. मी त्यांचा एक छोटासा शिष्य म्हणून मी त्याला भाव म्हणून श्रद्धांजली समर्पित करतोय. परंतु अनेक जलसाचे कार्यक्रम झाले, लोकांनी गाणी म्हटली, श्रद्धांजली वाहिली आणि मलाही वाटलं माझ्या गुरुला काहीतरी 2 शब्द लिहावे म्हणून मी ते लिहिले. जर वेळ जरी झाला असला तुमची परवानगी असेल तर 2 मिनिटात ते मी म्हणतो. म्हणजे गुरु गेल्यानंतर मला काय वाटतंय, किती गुण गाऊ तुमचे, किती गुण गाऊ तुमचे, तुम्ही माझा जीव की प्राण. किती गुण गाऊ तुमचे, तुम्ही माझा जीव की प्राण. तुम्ही गेल्यानंतर मला उरला नाही त्राण. तुम्ही गेल्यानंतर मला उरला नाही त्राण. कलेने जीवन माझे तुम्ही घडविले, कलेने जीवन माझे तुम्ही घडविले. सप्तरंग या देहावर तुम्ही चढविले. तुमच्यामुळे मिळतो मला, तुमच्यामुळे मिळतो मला समाजात मान. तुम्ही गेल्यानंतर मला उरला नाही त्राण. लेखणीचे तुमच्या प्रबोधन मी गावोगावी करतो. लेखणीचे तुमच्या प्रबोधन मी गावोगावी करतो. ऐकून जनांची प्रशंसा जीव माझा भरतो. ऐकून जनांची प्रशंसा जीव माझा भरतो. पण जीव जरी भरला तरी आज मी काय करू. पेटून गेले कसे विझवू मी रान. पेटून गेले कसे विझवू मी रान. तुम्ही गेल्यानंतर मला उरला नाही त्राण. सुनी झाली रंगभूमी. माझे भीमसंध्येचे सगळे कलाकार दुःखी आहेत. सुनी झाली रंगभूमी, झाले सुने कलावंत. गर्भामधल्या बाजार फोडी कसे गाऊ यशवंत. मी भीम संदेश कुठवर नेऊ, मी भीम संदेश कुठवर नेऊ, जवळ नसता साथीवंत. मी भीम संदेश कुठवर नेऊ, जवळ नसता साथीवंत. रत्नागिरी जिल्ह्यातील तुम्ही कवी जातीवंत. सैरावैला पळते मन, माझे सैरावैला पळते मन. मी रोखू कसे ध्यान. तुम्ही गेल्यानंतर मला उरला नाही त्राण. नयनात नाही थांबत अश्रुनी गीतांजली.
पोरक्या पामराची भाव पूर्ण ही श्रद्धांजली गुरुवर्य दीपकाला लाभले महान गुरुवर्य दीपकाला लाभले महान तुम्ही गेल्यानंतर मला उरला नाही त्राण किती गुण गाऊ तुमचे तुम्ही माझा जीव की प्राण तुम्ही गेल्यानंतर मला उरला नाही प्राण. धन्यवाद. उपस्थित बंधूंनो, आपल्या सगळ्यांना एक शब्द खेळवून ठेवणारे हा संपूर्ण इतिहासच या ठिकाणी दीपक पवार साहेबांनी मांडलेला आहे. त्यांनी आता जे जे संकल्प केलेले आहेत त्या सर्व संकल्पास आमच्या शुभेच्छा. आणि यानंतर सायलेकर भाऊकीचे मुंबईचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश भाऊराम सावंत यांना मी विनंती करतो की वेळ फार जास्त झालेला आहे, आपण 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी व्यक्त व्हायचं आहे अशी सूचना आहे. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर साहेब आंबेडकर, बहुजन हितासाठी बहुजन सुखासाठी ज्याने आपलं आयुष्य वेचले असे महाक्रांतिकारी महापुरुष महामाता यांना पंचांग प्रमाण करून आजच्या या धम्मपीठावरील सन्माननीय पदाधिकारी, त्याचप्रमाणे युगंधर कलामंच संगमेश्वर तालुका ट्रस्ट आणि भीमसंत संगीत जलसा मंडळ भांडू यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा संगीतमय श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण हा संगीत श्रद्धांजलीचा कार्यक्रम पाहताना नुसतं संगीत नाही पण त्याच्यामध्ये भावूक झालेली श्रद्धांजली आणि प्रत्येक मनावर पांडुरंग कदम यांनी किती प्रेमाने आणि किती मायेने त्यांचं अंतःकरण भरून टाकलेलं आहे हे साकार करण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक कलाकाराने आपली जी कला दाखवली, संगीतातून दाखवली, आपल्या शब्दातून दाखवली ते आपण पाहतोच आहोत. आज या युगंधर कला मंच आणि संगीत भीम जलसा मंडळ भांडू यांनी या पांडुरंग शांताराम कदम यांना एवढ्या उंचावर नेऊन ठेवलेला आहे की हा आपल्या सामान्य माणसाला कधी पांडुरंग कळलाच नाही. एवढ्या उंचावर त्याला नेऊन ठेवलेला आहे आणि खरोखरच हा पांडुरंग शांताराम कदम आपल्या गावामध्ये किंवा आपल्या वाडीमध्ये एवढं कोणाला माहिती नव्हतं की त्याचा स्तर किंवा त्याची उंची ही कोणाला माहिती नव्हती. परंतु आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा खरोखर पांडुरंग शांताराम कदम यांचा मोठेपणा आणि उंचपणा किती आहे हे जे दाखवून दिलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा या दोन्ही मंडळाचे दोन्ही ट्रस्टचे मी सायले बहुजन सेवा संघ मुंबई यांच्या वतीने खूप खूप आभार मानतो. पांडुरंग शांताराम कदम यांचं थोडक्यात सांगायला गेलं तर त्याने लहानपणापासूनच अगदी स्टेजवर अगदी कलाकार घडवलेले आहेत. मगाशी पवार साहेब म्हणाले की त्याने ज्या ज्या ठिकाणी त्याने आपल्या शाखा दिल्या किंवा ज्या ज्या ठिकाणी त्याने कलाकार केले आज दिग्दर्शक या भूमिकेतून ते आपले काम चांगल्या प्रकारे पार पडत आहेत. आज पांडुरंग शांताराम कदम यांचं एक गाणं गर्भामधल्या पिंडा तुलारे म्हणजे हे नुसतं गाणं नसून मातेच्या गर्भामध्ये जेव्हा पिंड तयार होतो तेव्हाच त्यांनी त्याच्यामध्ये आंबेडकर एक तयार केलेला आहे आणि आंबेडकरांची भूमिका त्याने ती त्या बाळाच्या अंगात घातलेली आहे. ही बाळ जन्माला यायच्या अगोदर त्याने गाण्याच्या रूपामध्ये येते. जेव्हा आई गाणं ते ऐकत असते तेव्हा खरोखर तिला पण वाटत असते की आपल्या सामान्य माणसाच्या अंगावर जेव्हा शार येतात तर ज्या आईच्या गर्भामध्ये तो पिंड पोचल्या जात असेल किंवा वाढत असेल तेव्हा त्या मातेच्या मनावर किती मोठा परिणाम होत असेल की खरोखर ह्या गाण्याच्या रूपातून आपल्याही पोटी जन्माला आंबेडकर यावेत आणि तसेच ज्यांनी घडवलं तसंच हा समाजाची धुरा त्याने हाती घ्यावी आणि सगळी घडवावी असं प्रत्येक मातेला पण वाटत असेल. अशा प्रकारे त्यांनी या गाण्याच्या रूपातून आज आमच्या या ठिकाणी त्यांची तब्येत बरोबर नसताना देखील जवळजवळ 2 वर्ष त्यांची तब्येत बरोबर नव्हती. गेल्या वर्षी कार्यक्रम चांगले झाले आणि यावर्षी त्यांची तब्येत खूप खालावली होती. असं वाटत होतं की कार्यक्रम घेतलेले कार्यक्रमाच्या ज्या सुपारी घेतलेल्या होत्या त्या तो कार्यक्रम पार पडतो की नाही पडतो अशी शंका होती. परंतु सायले भावकी आणि त्यांच्या बरोबरचे सहकारी यांनी त्यांना चांगल्या प्रकारे पाठबळ दिलं. मला वाटतं कदम पवार या ठिकाणी बोलून गेले
की त्यांनी पण बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये त्यांचा पाठपुरावा केला, पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि म्हणूनसाठी आज सायले बहुजन जे गावच्या ठिकाणी जलसा मंडळ जे आहे ते चांगल्या प्रकारे कार्यक्रम पार पाडू शकलं. आणि पांडुरंग कदम यांनी सुद्धा आपल्या रमा तुझ्या त्यागाला नाही सीमा ही जी नाटिका जी बसवली, आज ती नाटिका सगळं तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे गाजते आणि त्या एका उंच ठिकाणी जलसागर मंडळींना घेऊन गेलेली आहे. आज त्या ठिकाणी गौरा शंकर ही जवळजवळ मला वाटतं 7-8 वर्षाची मुलं आहेत, पण त्यांच्या मनावर एवढं चांगलं बिंबवलं गेलंय की खरोखर त्यांच्या ते सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्यांच्या त्या आंबेडकरांचे बोल किंवा ते प्रबोधन, ते त्यांचे विचार हे त्यांच्या मनावर सारखे रेंगाळत असतात. त्याच्यात आमची इथे बसलेली कशिश ही माझ्या भाच्याची मुलगी आहे, तर ती सुद्धा 10वीला एवढा जलसाचा कार्यक्रम करून सुद्धा 10वीला तिने 88% मार्क मिळवले. रात्रीचं जागरण करून सकाळी पहाटे 3 वाजता उठायची, कधी कधी ती जलसा करून जायची आणि पुन्हा ती अभ्यासाला लागायची आणि त्यातून तिला ते तेवढं यश संपादन झालेलं आहे. हे खरोखर त्यांची कृपा आहे. आज एवढ्या लहान वयात त्यांना जे गुरुवर्य जे मिळाले त्यांचं खरोखर मोठं योगदान आहे. आज आपण पाहतो आपल्या समाजाला आज प्रत्येक वीक पार करून आपल्याला स्टेजवर जाता येत नाही, कितीतरी अडथळे निर्माण होतात, पण सहजासहजी पांडुरंग कदम यांनी आपल्याला स्टेज उपलब्ध करून दिला. आपले कितीतरी कलाकार आपल्या स्टेजवर आणले आणि त्यांना घडवले, यातच त्यांची फार मोठी महान युती आहे. आज या थोडक्यात सांगतो 23 तारखेला 23 जूनला हा सगळा संकट आपल्या भावकीवर सुद्धा आलं, जलसाकार मंडळीवर आलं आणि मुंबईला ही बातमी कळल्यानंतर शॉर्ट पिरियड होता, डॉक्टरांनी सांगितलं की नाही 1 वाजेपर्यंत आपल्याला बाहेर काढावं लागेल आणि म्हणूनसाठी काही मंडळी मुंबईवरून काय गावच्या ठिकाणी पोहोचू शकली नाही. आम्ही तिथल्या मंडळींच्या सारखे आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो, किती वाजेपर्यंत घेऊन जाणार, पण आपल्याला टायमिंग नव्हता, वेळ नव्हते म्हणून आपण तिथं पोहोचू शकलो नाही. आणि नंतर मग पुण्यानवमधून हा कार्यक्रम जेव्हा होता त्या पुण्यानवमधून कार्यक्रमाला दीपक पवार साहेब आणि त्यांचे सहकारी वगैरे हे सगळी मंडळी त्या ठिकाणी आली होती. थोडी बहुत का होईना पण अशी तशी त्यांची काहीतरी तिथं सेवा करायला आम्हाला मिळाली. परंतु जो पुण्यानवमधून कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये पाऊस इतका भयंकर होता आणि आम्हाला आयत्या वेळेला तेवढं काही छत किंवा खुर्च्यांची नियोजन काय करता आलं नाही. जेवण वगैरे जे काय होतं ते पावसा पाण्यातून इकडे तिकडे, पण त्याही सगळ्यांनी आम्हाला जो काय सहकार्य केलं, आपल्या घरातला कार्यक्रम समजून आम्हाला जो हातभार लावला त्याबद्दल. आणि जरी या ठिकाणी मी सायले बहुजन सेवा संघ मुंबई, माता रमाई महिला मंडळ, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा सायले, माझ्या कुटुंबियांच्या वतीने बहुजन पंचायत समिती 741 यांच्या वतीने पांडुरंग शांताराम कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. यानंतर फक्त एक 2-3 व्यक्ती बोलणार आहेत आणि त्यानंतर मी संपवणार आहे. या ठिकाणी चिखली विभागाचे अध्यक्ष आदरणीय सिद्धार्थी सावंत सरांना विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये व्यक्त व्हायचं आहे, वेळ फार झालेला आहे. विश्वाला शांतीचा संदेश देणारे विभागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बहुजनांचे उद्धार करते, समतेचा महामेरू प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, महाराष्ट्राचं आराध्यदैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले, माता भीमाई या महामातांचे, महापुरुषांच्या क्रांतिकारी आणि परिवर्तनवादी विचाराने या ठिकाणी मी नतमस्तक करतो. आज या ठिकाणी गुरुवर्य पांडुरंगजी कदम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत. एक हाडामासाचा कवी, एक विचारवंत कवी, अभ्यासू कवी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण पंचायत समितीच्या हॉलमध्ये एका कार्यक्रमाला मी होतो, मला वाटतं तो युगंधराचा कार्यक्रम होता आणि 3 यशवंत हे गीत मला वाटतं आमच्यासारख्या अगदी वयोवृद्ध असणाऱ्या माणसांना सुद्धा वेळ लावून गेलं आणि त्यावेळेला ते बोलले की हे सगळं लिहिताना वाचावं लागेल. एक कवी होते, लेखक होते, नाटककार होते, पण याच्या पूर्वी पहिले ते वाचक होते. कारण जो माणूस वाचू शकत नाही तो लिहू शकत नाही आणि त्याच्यामुळे
एक अत्यंत असा एक चांगला कार्यकर्ता संगमेश्वर तालुक्यातून आपण त्याला मोकलेला आहोत. माझी त्यांची बरेच वेळेला भेट झालेली आहे. मला वाटतं 3 वर्षापूर्वी मला ते संगमेश्वर स्टँडला सुद्धा भेटले आणि बोलले साहेब काहीतरी विषय द्या. पण त्यांना माहिती होतं आमच्या तांबडीत पूर्वी जलसा होता आणि त्या जलसाची गाणी आमची मुलं आम्ही लिहायचो. आणि साहेबकरांचा जलसा मला वाटतं तांबडीत बऱ्याच वेळेला झालेला आहे. कारण आमचे बंधू विलाजी सावंत यांची बहीण सायल्यामध्ये दिलेली आणि त्याच्यामध्ये ते नातं एकदम जवळचं आलं आणि बऱ्याच वेळेला संपर्कामध्ये आलं. या ठिकाणी मी आवर्जून बोलेन की साहेब ही कला आहे, कलाकारांना शासनाचं मानधन मिळतं. मग संगमेश्वर तालुक्यामध्ये नमन करणारा जो कलाकार आहे त्यांना मानधन मिळतं, नाटककार आहे त्यांना मानधन मिळतं, जाखडी घालणारा माणूस आहे त्याला मानधन मिळतं. मग माझ्या जलसेकराला का नाही? मग इथे आपण कुठेतरी कमी पडतो. तुम्हाला वाटतं युगंधर कलामंच ही एक चांगली संघटना आहे, ट्रस्ट आहे आणि मला वाटतं यासाठी आपण प्रयत्न केले तर फार बरं होईल. आणि पांडुरंगजी यांना महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण खात्याकडून मरणोत्तर पुरस्कार मिळावा यासाठी तुम्ही आपण सर्वांनी प्रयत्न करूया. हीच मला वाटतं खऱ्या अर्थाने जरा श्रद्धांजली होईल. मी चिखली दहागाव बौद्धजन मध्यवर्ती संस्था या संस्थेचा अध्यक्ष या नात्याने, प्रशिक सेवा संघ तांबेडी या संस्थेचा माजी अध्यक्ष या नात्याने, संगमेश्वर बौद्ध सेवा संघ या संघटनेचा कार्यकर्ता या नात्याने मी या कलाकाराला हृदयस्पर्शी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद सर. कलावंतांच्या मानधनासंदर्भात सावंत सर म्हणाले, पण सर यावर्षीच त्यांनी फॉर्म भरला होता कलावंतांच्या मानधनाचा आणि हे जे सामूहिक कलाकार जे आहेत त्याचं रजिस्ट्रेशन असावं लागतं आणि त्यांची मंत्रालयात तर फाईल आम्ही पूर्ण दिलीच होती. आणि या सामूहिक कलाकारांचं ज्यावेळेस संघटन कुठेतरी रजिस्टर असतं त्याच वेळेला एक 15 वर्षापूर्वीचा पुरावा मंत्रालयाला हवा असतो आणि मंत्रालयानं अशा काही अटी ठेवल्या की कलाकाराचं उत्पन्न 60,000च्या आतमध्ये. आता कुठल्या कलाकाराचं उत्पन्न 60,000च्या आतमधलं आहे, परंतु आमच्या या ठिकाणी विनायकी थोरात अनेक सारखी मंडळी आहे की ज्यांना या कलावंतांचं 5,000 पहिल्या वेळेची जर होतं तर 5,000 मानधन आहे आणि ते प्रामुख्याने चालू आहे. आणि त्याच्यानंतरच्या होणाऱ्या या सगळ्या कार्यक्रमांना किंवा या कलाकारांना निश्चितपणे आम्ही प्रतिसाद देऊन मानधन चालू करण्याचा प्रयत्न करूया. या